सिलेक्ट दी करेक्ट स्टेटमेंट. खाली 4 स्टेटमेंट आहे, त्यातलं करेक्ट स्टेटमेंट तुम्हाला ओळखायचं आहे. योग्य विधान निवडा. बघा, स्मॉलेस्ट डिव्हिजर ऑफ 15 इज 3. फर्स्ट ऑप्शनचं आपण इथे क्लॅरिफिकेशन करतो मी. स्मॉलेस्ट डिव्हिजर ऑफ 15 इज 3. रॉंग स्टेटमेंट. रॉंग का आहे? चला, 15 चे डिव्हिजर कोणकोणते आपण सांगा मला. 15 चे डिव्हिजर आहे 1, 3, 5, 15. याचा अर्थ 15 चा स्मॉलेस्ट डिव्हिजर आहे 1. आणि आपल्याला ऑप्शन मध्ये म्हटलंय 15 चा स्मॉलेस्ट डिव्हिजर 3 आहे. याचा अर्थ फर्स्ट ऑप्शन रॉंग आहे. 15 चा सर्वात लहान विभाजक 3 आहे का? नाही. कोण आहे? 1. आणि सर्वात मोठा विभाजक कोण आहे 15 चा? 15. 15 ग्रेटेस्ट डिव्हिजर. हे झालं फर्स्ट एक्झाम्पलचं क्लॅरिफिकेशन. सेकंड एक्झाम्पलचं क्लॅरिफिकेशन चेक करूया. सेकंड जे स्टेटमेंट आहे त्याचं. ओनली 3 डिव्हिजर्स ऑफ 18 आर इवन नंबर. 18 चे डिव्हिजर्स आपण शोधूया. कशाचे? 18 चे डिव्हिजर्स. 18 चे विभाजक. 18 चे डिव्हिजर्स आहे 1, 2, 3, 6, 9, 18. बघा, 18 चे डिव्हिजर्स आपल्याला मिळाले 1, 2, 3, 6, 9, 18. या डिव्हिजर्स मध्ये इवन डिव्हिजर्स किती मोजा? 2, 6, 18. किती डिव्हिजर्स इवन मिळाले? 3 डिव्हिजर्स आर 18. 3 डिव्हिजर्स आर इवन ऑफ 18. लक्षात आलं? 18 मधील फक्त 3 विभाजक समसंख्या आहेत. कोणत्या? 2, 6, 18. सेकंड स्टेटमेंट करेक्ट. थर्ड स्टेटमेंट बद्दल आपण बघूया, व्हेरीफाय करूया. यामध्ये कॉन्सेप्ट लर्न होतोय, लक्षात ठेवा. थर्ड स्टेटमेंट काय? एनी प्राईम नंबर हॅज मोर दॅन 2 डिव्हिजर्स. कोणत्याही प्राईम नंबरला 2 पेक्षा जास्त डिव्हिजर्स असतात, त्यांनी म्हटलंय. ते रॉंग स्टेटमेंट आहे. कोणत्याही मूळ संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात? नाही. प्राईम नंबर हॅव ओनली 2 डिव्हिजर्स. प्राईम नंबरला फक्त ओनली 2 डिव्हिजर्स असतात, त्याला प्राईम नंबर म्हणतात. हा 2 चे डिव्हिजर आहे 1 आणि 2. 3 चे डिव्हिजर आहे 1 अँड 3. 5 चे डिव्हिजर आहे 1 अँड 5. याला प्राईम नंबर म्हणतात. त्यांनी काय म्हटलंय? प्राईम नंबर हॅज मोर दॅन 2 डिव्हिजर. रॉंग स्टेटमेंट. आता फोर्थ आपण चेक करूया. फोर्थ स्टेटमेंट, नंबर ऑफ डिव्हिजर्स आर अनलिमिटेड. आता 4 चे डिव्हिजर्स किती आहे? 1, 2, 4. डिव्हिजर्स हे लिमिटेड असतात, अनलिमिटेड नसतात. आता 25 चा डिव्हिजर बघा, 1, 5, 25. डिव्हिजर्स लिमिटेड असतात आणि त्यांनी म्हटलंय अनलिमिटेड, अमर्यादित. हे पण चुकलंय. बरोबर स्टेटमेंट आहे ऑप्शन 2. डिव्हिजर आणि फॅक्टर सेम आहेत, सेम कॉन्सेप्ट. याला मराठीत म्हणतात विभाजक. 15 नंबर आहे 15. 15 ला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो? 15 इज डिव्हिजिबल बाय 1. 15 ला एकाने पूर्ण भाग जातो. एकानंतर कोणती संख्या आहे? 3. 3 नंतर 5. 5 नंतर 15. हे जे दिसताय ना सर्कल मध्ये, यांना म्हणतात फॅक्टर्स. दुसरा शब्द आहे डिव्हिजर्स आणि मराठीत म्हणतात विभाजक. Arrange the multiples of 41 in ascending order. Multiples of 41 in ascending order. 41च्या पटीत चढत्या क्रमाने मांडा. 41 ची पट 41, 82,
123, 144, 164, 205, 246, 287, 328. अजून पुढे काय घ्यायचं आपल्याला? 328 नंतर काय येतंय? 41 ऍड करा यामध्ये. 9, 6, 369. परत 41 ऍड करा. 10, 11, 410 इथपर्यंत घेऊ आपण. हे 41चे मल्टिपल आहेत मुलांनो. 41च्या पटीतल्या संख्या 41चे मल्टिपल आहेत. मल्टिपल म्हणजे पाड्यातली संख्या. 41, 82, 123, 164, 205. आपल्याला प्रश्न काय विचारलाय? फोर्थ मल्टिपल इवन नंबर ऑफ 41. फोर्थ. आता फर्स्ट इवन मल्टिपल कोणता? 82. सेकंड इवन मल्टिपल 164. थर्ड इवन मल्टिपल 246. फोर्थ इवन मल्टिपल 328. चौथी समसंख्या कोणती? 41च्या पटीतली. 41च्या पाड्यातली चौथी समसंख्या कोणती? फोर्थ मल्टिपल ऑफ 41, इवन मल्टिपल ऑफ 41. असेंडिंग ऑर्डर मध्ये. असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने. 41, 82, 123 याला असेंडिंग ऑर्डर म्हणतात. किती मिळालेत? 1, 2, 3, 4. 328. फोर्थ नंबरला 328 आले. ओके. ऐका. थर्ड ऑड मल्टिपल ऑफ 13 इन असेंडिंग ऑर्डर. 13, 26, 39, 52, 65, 78, 91, 104, 115. थर्टीनचं म्हटलंय ना, हे 117 येतील इथे. आपल्याला काय विचारलं? 13चा थर्ड ऑड मल्टिपल कोणता आहे? हा आहे फर्स्ट, हा आहे सेकंड, आणि थर्ड कोणता आहे रे मुलांनो? 65. शर्वरी, सिद्धेश कापसे बरोबर. येस येस येस, करेक्ट. काय मिळालं आपल्याला? 65. मराठीत याला म्हणतात परिमिती, इंग्लिशमध्ये म्हणतात पेरीमीटर. आणि पेरीमीटर कशाला म्हणतात ते एकदा समजून घ्या. हा आहे स्क्वेअर. हा काय काढलाय मी? स्क्वेअर. या स्क्वेअरची जी बाउंड्री आहे, समजा याची 10 सेंटीमीटर लेंथ आहे, तर सगळ्या स्क्वेअर म्हणजे ऑल साइड इक्वल असतात स्क्वेअरच्या. स्क्वेअरला 4 साइड असतात आणि 4 साइड लेंथ मध्ये इक्वल असतात स्क्वेअरच्या, ज्याला मराठीत आपण चौरस म्हणतोय. चारी बाजू समान. बाजूंची लांबी, बाजू ज्या दिसत आहे त्या लांबी मोजायची. बाजू, 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर प्लस 10 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर. या स्क्वेअरचं पेरीमीटर आपल्याला मिळालं 40 सेंटीमीटर. पेरीमीटर कशाला म्हणतात? आउटर साइडची सम. आउटर साइडची जी लेंथ असते तिची बेरीज करायची, तिला म्हणतात परिमिती. एक ट्रायंगल आहे बघा, समजा हा आहे आयसोसेल ट्रायंगल. समजा 10, 11, 9. तिघांची ऍडिशन करायची साइडची. 10, 11, 21, 21 अँड 9, 30 सेंटीमीटर. ही जे 30 सेंटीमीटर आहे ना, त्याला म्हणतात पेरीमीटर, आउटर साइडची सम. ओके. What is the perimeter of the given figure when length of each square is 1.5 सेंटीमीटर? दिलेल्या आकृतीची परिमिती किती असेल जेव्हा प्रत्येक चौरसाची लांबी 1.5 सेंटीमीटर आहे? चौरसाची, स्क्वेअरची जी लेंथ आहे 1.5 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ सगळ्या बाजू काय होतील? 1.5 सेंटीमीटर. पण
पेरिमीटर मोजत असताना बाउंड्री काउंट करतात, बाउंड्री. या फिगर मध्ये बाउंड्री कोणती ते चेक करू आपण आता. बाउंड्री, या फिगरची बाउंड्री मी दाखवतोय तुम्हाला. मध्ये बाउंड्री येत नाही, बाउंड्री तुम्हाला दाखवतो. बघा, ही मी बाउंड्री काढली. तुम्ही म्हणाल सर मध्ये हे जे मध्ये ज्या लाईन आहेत ग्रीन पेनने दाखवतो त्या बाउंड्री होणार नाही, त्या त्याचा पार्ट आहे आणि मधला पार्ट काउंट होत नाही. पेरिमीटर मध्ये फक्त आउटर बाउंड्रीज कॅल्क्युलेट होते. काय कॅल्क्युलेट होते? आउटर बाउंड्रीची सम, बेरीज. कशाची? लेंथची सम. मग आउटर बाउंड्रीची सम करूया आपण आता. आता आउटर बाउंड्री मध्ये मधला भाग येत नाही, तर आउटर बाउंड्री एका स्क्वेअरची लेंथ 1.5 सेंटीमीटर आहे. मी एरो दाखवतो किती साईड होतील बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. 1.5 सेंटीमीटरच्या 24 बाजू तयार झाल्या. 1.5 सेंटीमीटरच्या 24 साइड्स यामध्ये आहे. किती? 24. बघा, मी त्यांना एरो दाखवलंय सगळ्यांना. या सगळ्यांची लेंथ किती आहे? 1.5. हे जे स्क्वेअरची एक साइड जी दिली त्यांची 1.5 आहे. याचं मल्टिप्लिकेशन करा. 24 ला 1.5 ने जर मल्टिप्लाय केलं आपल्याला आन्सर मिळतं 36 सेंटीमीटर. या फिगरचं पेरिमीटर मिळालं आपल्याला 36 सेंटी. हाऊ मेनी 1 डिजिट and 2 digit square numbers contains 1, 6 and 9 at any place. एक अंकी आणि दोन अंकी वर्ग संख्या किती आहेत ज्यामध्ये 1, 6, 9 युनिट प्लेसला असेल? लक्षात येते तुमच्या? सांगतो मी, लक्षात येईल लगेच. 1 चा स्क्वेअर आहे 1, 2 चा स्क्वेअर आहे 4, 3 चा स्क्वेअर आहे 9, 4 चा स्क्वेअर आहे 16, 5 चा स्क्वेअर 25, 6 चा स्क्वेअर 36, 7 चा स्क्वेअर 49, 8 चा स्क्वेअर 64, 9 चा स्क्वेअर 81. तुम्हाला प्रश्न काय विचारलाय? 1 आणि 2 डिजिट असे कोणते स्क्वेअर नंबर आहेत ज्यांच्या युनिट प्लेसला 1, 6, 9 आहेत? असे किती नंबर्स आहेत स्क्वेअर नंबर? आता युनिट प्लेसला कोण कोण पाहिजे? 1, 6, 9. बघा, ज्याला मी सर्कल करतो 1, 9, 6, 6, 9, 1. किती स्क्वेअर नंबर असे आहेत 2 डिजिट मध्ये, 1 आणि 2 डिजिट मध्ये, ज्यामध्ये युनिट प्लेसला कोण पाहिजे? 1, 9, 6, 6, 9, 1. किती बघा बरं? 1, 2, 3, 4, 5, 6. 6 स्क्वेअर नंबर असे आहेत 1 आणि 2 डिजिट मध्ये ज्यामध्ये 1, 6, 9 युनिट प्लेसला आहे. बघा, आहे ना? हे युनिट प्लेसला आहे बघा. 6, 6, 9, 1, 1, 9. ओके. What is the simple interest on 3000 rupees
ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम फॉर 3 years. 3 वर्षासाठी 10 दशादशी दराने 3,000 रुपयावर साधे व्याज किती होईल? सिंपल इंटरेस्ट शोधायचं तुम्हाला. सिंपल इंटरेस्ट माहित नाही, क्वेश्चन मार्क. प्रिन्सिपल, पी म्हणजे प्रिन्सिपल, मुद्दल किती आहे? 3,000 रुपीज. रेट किती आहे या प्रॉब्लेम मध्ये? दर आहे मुलांनो 10% पर ॲनम, दर साल दर शेकडा 10. आणि टाइम किती आहे? 3 years. तुम्हाला शोधायचं सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट शोधायचा फॉर्म्युला आहे पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. पी म्हणजे प्रिन्सिपल, आर म्हणजे रेट आणि टी म्हणजे टाइम. प्रिन्सिपल किती आहे? 3,000. रेट किती आहे? 10% पर ॲनम. टाइम किती आहे? 3 years. डिवाइड बाय 100. ये दो झिरो गए, ये दो झिरो गए. राहिलं कोण? 30 इंटू 10 इंटू 3. 30 into 10 into 3, 30 into 10, 300, 300 into 3, 900 rupees. सिंपल इंटरेस्ट किती मिळालं? 900. आणि टोटल अमाऊंट कशाला म्हणतात? ज्याला आपण मराठीमध्ये रास म्हणतात, रास. टोटल अमाऊंट म्हणजे रास. एकूण रास किती आहे? टोटल अमाऊंट मध्ये प्रिन्सिपल आणि सिंपल इंटरेस्ट असतो. प्रिन्सिपल आहे 3,000, सिंपल इंटरेस्ट आहे 900. टोटल अमाऊंट झाली मुलांनो 3,900. ओके, त्याला टोटल अमाऊंट म्हणतात आणि मराठीमध्ये रास म्हणतात.